वडिलोपार्जित मालमत्ता किंवा जमिनीच्या वादातून बऱ्याचदा गंभीर गुन्हे घडतात. राजस्थानमध्ये या कारणावरून दोघांच्या हत्या झाल्या आहे. या हत्येनंतर आरोपीने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. एका व्यक्तीनं त्याच्या भाऊजाईसह पुतण्या आणि पुतणीवर चाकूने वार केले. या घटनेनंतर त्याने धावत्या रेल्वेखाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. विशेष म्हणजे आरोपी सोशल मीडियावर सक्रिय होता. घटनेपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला. हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊयात. राजस्थानमधल्या जयपूर इथल्या एका संकिकाकाने त्याच्या निष्पाप पुतण्या आणि पुतणीला संपवलं. त्यानंतर त्याने धावत्या रेल्वेखाली उडी मारून स्वतःलाही संपवलं. घटनेपूर्वी आरोपीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याने गुड बाय, आजची शेवटची रात्र असं म्हटलं. त्यानंतर त्याने पुतण्याच्या पोटात चाकू खुपसला आणि पुतणीचा गळा चिरला. त्यापूर्वी त्याने भाऊजाईला गंभीर जखमी केलं आणि जखमीला मुलांच्या शेजारी बसून रडण्याचं नाटक करत राहिला. ही घटना झोटवाडा परिसरातल्या नांदगावमध्ये घडली. काल रात्री 9 वाजता लक्ष्मीनगर पोर्त हादरून गेलं. तिथल्या रघुवीर यादव नावाच्या व्यक्तीनं संतापाच्या भरात भाऊजाई शकुंतला, पुतणी दिव्यांशी वय वर्ष 12 आणि पुतण्या सूर्यप्रकाश वय वर्ष 9 महिने या तिघांवर चाकूने वार केले. हे तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक लोकांनी घटनेची माहिती झोटवाडा पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलिसांनी रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या आई आणि मुलांना SMM रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान दिव्यांश आणि सूर्यप्रकाशचा मृत्यू झाला. त्यांची आई शकुंतलाची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीने कानपूर फाटकाजवळ ट्रेनसमोर उडी मारून स्वतःला संपवलं. आरोपीचं त्याच्या भाऊभाशी घर आणि घराजवळ असलेली पडीक जमीन स्वतःच्या नावावर करण्यावरून वाद सुरू होता. पोलिसांनी FSL टीमच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे जमा केले असून घटनेचा सखोल तपास केला जात आहे.